कथा रामरक्षेची. रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरांना विचारले, जसे विष्णू सहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतींना या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरविले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो. असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकराने ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे. अधिष्ठवान्यता स्वप्ने रामरक्षा मिमाहर तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजेच राम ही 2 अक्षरे. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया श्री रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय. तर परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. राम राम. आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम 2 वेळेस का म्हणतो? कारण र म्हणजे 27वा शब्द, आ हा दुसरा आणि म हा 25वा शब्द. एकूण 54 म्हणजेच राम अधिक राम 54 अधिक 54 बरोबर 108. आपण जी गळ्यात माळ घालतात तिचे मणी सुद्धा 108 असतात. याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर 2दा राम राम म्हटले
तर आपण एक माळ जप केला असा होतो. तर मग म्हणा मंडळी, राम राम. तर श्रोते हो, रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की लक्ष प्लस मन बरोबर लक्ष्मण होते. नामस्मरण करताना मन उन्मन्न होते, म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते. त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूंचे हे मन हनन करते, म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते, शीतलता प्राप्त करते, म्हणजे सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते. रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल कदाचित माहिती असेलही सगळ्यांना. तो श्लोक म्हणजे रामो राजमणी सदा विजयते रामम रामेश भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो म्हणजे रामः प्रथम, रामम द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामान्नास्ति रामात पंचमी, रामस्य षष्ठी, रामे सप्तमी, भो राम संबोधन. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जीभ जड असलेले होत नाही. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया रामरक्षेला आरोग्य कवच का म्हणतात. तर एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे? चला तर मग जाणून घेऊया. राम नाम कवचः शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवंदितः स्कंदो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः करो सीतापति पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरद्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीद पातु रामोस्खिलं वपुः. असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि. म्हणजे पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत. आता थोडं थांबा. छद्मचारिणः हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना सेडोपोडियम हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे सेडोपोडियम म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात. थोडक्यात इथे राक्षस हे अलिफ लैलासारखे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत. आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे. यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती तुम्हाला सांगावीशी वाटली ही त्या रामचंद्राचीच कृपा. आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा. तर मंडळी, रामरक्षा सिद्ध कशी करावी? तर 121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजेच
शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. याचे काय फायदे आहेत? तर मंडळी, आपदाम पहर्तारम हा श्लोक 1,00,000 वेळा म्हटल्याने ऋणमुक्ती हे फळ आहे. प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते. उदाहरणार्थ, कौसल्येयो दृशोपातु हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्याचे विकार बरे होतात. तर मंडळी, अशी आहे ही रामरक्षेची कहाणी आणि थोडक्यात काही श्लोकांचा दिलेला अर्थ. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.